शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या व्हिडिओ सिरीजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, टीचिंग डिजिटली हा आपल्या सिरीजचा पहिला कोर्स आहे. याच्यामध्ये ब्लेंडेड एज्युकेशन, ई कंटेंट प्रोडक्शन आणि मूक्स मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्स तयार करणं असे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला Learnato.comच्या प्लॅटफॉर्मवरती इथून पुढे मिळत जाणार आहेत. पण मुळातच ई कंटेंट प्रोडक्शन प्रोफेशनल लेव्हलला जर करायचं असेल, जो या सर्व गोष्टींचा आत्मा आहे, तर एक टिपिकल प्रोफेशनल लेव्हलचा स्टुडिओ गरजेचा असतो. आता हा प्रोफेशनल क्वालिटीचा स्टुडिओ तुम्ही म्हणाल सर त्याला तर प्रचंड खर्च येतो. तर मी स्वतः मिनिमम बजेटमध्ये तयार केलेल्या अतिशय स्वस्तात स्टुडिओ तयार केलेला हा तुम्हाला इथे दाखवतोय आणि एक अंदाजे त्याची कॉस्ट पण सांगत जाणार आहे प्रत्येक गोष्टीची, ज्याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की आपण स्वस्त स्टुडिओ कसा बनवू शकतो. टीचिंगसाठी मागच्या बाजूला इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरून सुद्धा आपण ई कंटेंट प्रोडक्शन करू शकतो, व्हिडिओज तयार करू शकतो. पण ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा कॉस्ट किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जर इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या कॉस्टमध्ये जर आपला बाकी संपूर्ण स्टुडिओ बिल्ट होत असेल तर किती मजा येईल. आणि आज आपण असाच लो बजेट, मिनिमम बजेट पण फुल्ली फंक्शनल स्टुडिओ कसा आहे हे इथे पाहूयात. मित्रांनो, इथे बघा, माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला क्रोमा कर्टन दिसतोय. हा जेवढी गरज आहे तेवढ्या छोट्या साईजमध्ये आपण इथे क्रोमा कर्टन सेट करू शकतो. इथे मागच्या बाजूला इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरला तरी हा स्टुडिओ चालतो. फक्त इथे लाइटिंगची जी सिस्टम आहे ती लाइटिंगची सिस्टम इंटरॅक्टिव्ह पॅनलसाठी बदलावी लागते. बाकी जो पुढचा जो सेटअप आहे, ज्याच्यात आपण माईक वापरतोय, शूट करतोय, कॅमेरा वापरतोय, टेलिप्रॉम्प्टर वापरतोय, मिक्सिंगचं युनिट वापरतोय, हे मात्र जसंच्या तसं राहणार. आता क्रोमा वापरून आपल्याला व्हिडिओ प्रोडक्शन करायचंय तर ह्याच्या स्टेप्स काय आहेत? तर सर्वात पहिलं क्रोमा. आता क्रोमाच्या पडद्याला प्रॉपर क्रोमासाठी एक स्पेशल लाइटिंग लागते. ही लाइटिंग तुम्हाला मी ज्यावेळेस कॅमेरा अपोजिट साईडला जाईल त्यावेळेस मी त्याची लाइटिंग दाखवेल. आणि बरेच जण म्हणतात 5 पॉइंट लाइटिंग लागते आणि त्याला प्रचंड खर्च येतो. तर मित्रांनो, अतिशय मिनिमम कॉस्टमध्ये सुद्धा आपण क्रोमाची लाइटिंग करू शकतो. आता याच्यामध्ये टीचरला शिकवायचंय तर ते तो कुठून शिकवू शकतो? बरेच जण म्हणतात सर आमचा मॅथ्स सारखा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये मला रायटिंग्स करायचे आहेत किंवा माझी पीपीटी आहे. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सजेस्ट करेल हा पेन टॅबलेट. हा XP पेनचा विथ डिस्प्ले असलेला पेन टॅबलेट आहे, ज्याच्यावर मी माझं रायटिंगचे सॉफ्टवेअर्स म्हणजे व्हाईट बोर्डचे सॉफ्टवेअर्स मी इथे रन करू शकतो. इथे माझी पीपीटी रन करू शकतो आणि जे काही मी इथे पेनाने लिहील ते पेनाने लिहिलेलं माझ्या या स्क्रीनवरती लिहिलं जातंय. मला इथे पण दिसतंय आणि माझ्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये पण दिसतंय. आता टीचिंगसाठी जी टीचरची स्क्रीन आहे ही टीचिंगची स्क्रीन आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरतोय, इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती पण आपण लिहिणार आहोत, लिहितो आणि टीच करतो. तेच काम आपल्याला या पेन टॅबलेटवरती करता येतं. इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतात ते सगळेचे सगळे सॉफ्टवेअर्स आपण पेन टॅब वापरून आपल्या साध्या लॅपटॉपवरती सुद्धा इन्स्टॉल करू शकतो. जो फील आपल्याला इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती येतो ऑपरेशन्सचा, तोच फील आपल्याला या पेन टॅबलेटवरती येतो. पेन टॅबलेट 2 प्रकारचे असतात. एक विथ डिस्प्ले, ज्याच्यामध्ये चित्र त्याच्या खालीच दिसतं आणि त्याच्यावरती आपण लिहू शकतो, आणि दुसरा विदाउट डिस्प्ले. आता ऑब्व्हियसली विदाउट डिस्प्ले जे काही पेन टॅबलेट्स आहेत हे पेन टॅबलेट्स कॉस्ट इफेक्टिव्ह असतात आणि तुमच्या लॅपटॉप बरोबर तुम्ही ते वापरू शकतात. आणि डिस्प्लेवाला पेन टॅबलेट सुद्धा डायरेक्ट तुमच्या लॅपटॉपला किंवा डेस्कटॉपला जोडता येऊ शकतो. आता फ्रेंड्स, माझं जे प्रत्यक्ष मिक्सिंग होणार आहे ते मिक्सिंग मी करतो या OBSच्या सॉफ्टवेअरमध्ये. पहा, आता या OBSच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला इथे जो कॅमेरा मला शूट करतोय त्याच्यामध्ये जे मूळ शूटिंग आहे ते माझं क्रोमा बेस शूटिंग आहे. इथे पहा, मी दिसतोय आणि माझ्या पाठीमागे क्रोमाचा कर्टन दिसतोय. त्याचबरोबर मी पुढे या स्टेपमध्ये पहिली स्टेप करतो, ह्याचा जो क्रोमाचा कर्टन आहे हा रिमूव्ह करतो. त्यानंतर या OBS मध्ये मी ही जी
पेन टॅबलेटची जी स्क्रीन आहे ती इम्पोर्ट केलेली आहे. बघा ही तुम्हाला दिसते. जे पेन टॅबलेटच्या स्क्रीनवरती आहे तेच आता माझ्या इथे OBS मध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर मला जर फक्त शिक्षक म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट व्हायचंय तर मी इथे ओनली टीचर म्हणून प्रेझेंट होऊ शकतो. जो क्रोमा मी वापरलेला आहे, जो माझा ग्रीन स्क्रीन रिमूव्ह केलेला आहे, त्याच्या जागेवरती इथे मी मागे हवं तशी इमेज मी इथे टाकू शकतो. पुढे मला अपेक्षित असलेलं पोडियम इथे लावू शकतो. त्याचबरोबर मला न्यूजरूम सारखं ई कंटेंट प्रोडक्शन करायचं, ज्याच्यामध्ये मी एका बाजूला एका कोपऱ्यात असेल, येस, माझ्या पुढून पोडियम असेल आणि माझा जो पेन टॅबलेट आहे, हा जो पेन टॅबलेट आहे हा मागच्या बाजूला इथे टीव्हीच्या फॉर्मॅटमध्ये मागे दिसतो आहे. बरेचसे ई कंटेंट तुम्ही या पद्धतीने पाहिले असतील की टीचर जो आहे, टीचर एका कोपऱ्यामध्ये असतो आणि त्याच्या पुढे एखादा पोडियम सारखा टेबल असतो, ज्याच्यामुळे तुमच्या टेबलवर काय आहे, कीबोर्ड माऊस हे त्यात दिसत नाही. आणि त्याचबरोबर जे काही रायटिंग्स तुम्ही या पेन टॅबलेटवरती करणार आहात ते मागे टीव्हीमध्ये मिक्स होतात. आता हे सगळं मिक्स करायचं काम, कॅमेराचा क्रोमा रिमूव्ह करायचं काम, त्याचबरोबर जे पेन टॅबलेटचा डिस्प्ले आहे हा इम्पोर्ट करायचं काम, आपल्याला तो चॉईस जो आहे, कधी आपल्याला फक्त टीचर दाखवायचा आहे, कधी आपल्याला फक्त डिस्प्ले दाखवायचा आहे, म्हणजे कधी आपल्याला फक्त टीचिंगची स्क्रीन दाखवायची आहे, कधी दोघांना मिक्स करायचंय. इथे जो टीचर आहे या टीचरचं साईज हवी तेवढी वाढवायची आहे. तर हे सगळी फ्लेक्झिबिलिटी मिळते मित्रांनो या OBS सॉफ्टवेअरमध्ये. आणि OBS जे सॉफ्टवेअर आहे ना, हे ओपन सोर्स फ्री आहे. कंटिन्यू याचे अपडेट्स चालू असतात, याला कुठेही पे करायची गरज नाही पडत. आता या OBS मध्ये काय होऊ शकतं, लोकली रेकॉर्डिंग होऊ शकतं. जे काही आपण मिक्सिंग करतोय, म्हणजे कधी आपल्याला व्हिडिओमध्ये फक्त टीचर दाखवायचा आहे, फक्त टीचर दाखवला जाऊ शकतो. फक्त लॅपटॉपची स्क्रीन दाखवायची आहे, फक्त लॅपटॉपची स्क्रीन दाखवली जाऊ शकते. कधी दोन्ही मिक्स करायचंय तर दोन्ही मिक्स. हे सगळंच्या सगळं रेकॉर्डिंगमध्ये लाईव्ह स्विचिंग करता येतं. लोकली तुम्ही पहा, इथे स्टार्ट रेकॉर्डिंगचं बटन आहे. स्टार्ट रेकॉर्डिंगच्या बटनला क्लिक केल्यानंतर आपला लोकल कम्प्युटरवरती रेकॉर्डिंग होतं. स्टार्ट व्हर्च्युअल कॅमेराला क्लिक केलं तर फ्रेंड्स तुम्ही झूम किंवा गुगल मीटवरती याचा आउटपुट देऊ शकता. स्टार्ट स्ट्रीमिंगला क्लिक केलं तर यूट्यूब किंवा फेसबुकवर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होतं. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही लोकली रेकॉर्ड करणं, त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करणं यूट्यूब किंवा फेसबुकवर, किंवा तुम्ही झूम किंवा गुगल मीटवर याचा आउटपुट देणं, हे करू शकतात. आता तुम्ही एक म्हणत असाल की हा जो स्क्रीन आहे, या ठिकाणी जो स्क्रीन तुम्हाला दिसतोय डाव्या बाजूला, ज्याच्यावर आपण OBS चालवतोय, तर हा स्क्रीन याला आम्ही म्हणतो टॅलेंट स्क्रीन, कारण याच्यावरतून आपले OBSचे ऑपरेशन्स होतात. तुम्ही म्हणताल आतापर्यंत तुम्ही तर आडवे मॉनिटर्स पाहिले, हा उभा काही स्पेशल आहे का? येस, हा असा मॉनिटर असतो की ज्याच्यात मल्टिपल इनपुट्स असतात. या मॉनिटरला रोटेट करता येतं आणि उभा सेट केल्यामुळे ह्याच्यामध्ये मल्टिपल प्रोग्राम्स ॲट अ टाइम ऑपरेट करतात. जसं तुम्हाला वरच्या बाजूला माझं व्हॉट्सअप दिसतंय, त्याचबरोबर मी गरज असेल तर माझं जे एज आहे, ब्राउझर आहे, ते वरच्या बाजूला ठेवू शकतो, खालच्या बाजूला OBS ठेवू शकतो. त्याचबरोबर या स्क्रीनवरती माझं टीचिंग आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे कॅमेरा, टेलिप्रॉम्प्टर आणि लाईट्स हे कुठे आहेत? मी जे काही बोलतो आहे, मी जे काही सादरीकरण करतोय, ते मला माझ्या समोरच्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये दिसतंय. येस, आपण प्रेक्षकांना दाखवूया की मला माझ्या टेलिप्रॉम्प्टरवरती काय दिसतंय. माझ्या टेलिप्रॉम्प्टरवरती मी जे काही स्विचिंग करतोय, ओके, कधी मी दाखवतोय फक्त टीचर, पहा, ज्यावेळेस मी फक्त टीचरला सेट करतोय त्यावेळेस फक्त आणि फक्त मला स्वतःला टेलिप्रॉम्प्टरमध्ये दिसतोय. ज्यावेळेस मी फक्त डिस्प्लेला सेट करतोय, म्हणजे ज्या वेळेस मी फक्त आणि फक्त माझी टीचिंगची स्क्रीन दाखवतोय, त्यावेळेस फक्त माझी टीचिंगची स्क्रीन दिसते, मी या ठिकाणी दिसत नाहीये. आणि ज्यावेळेस मी मिक्स हा पर्याय निवडतोय त्यावेळेस कोपऱ्यामध्ये मी दिसतोय आणि एका बाजूला टीव्हीच्या फॉर्मॅटमध्ये, मागच्या बाजूला या ठिकाणी माझी जी PPT असेल, माझं जे टीचिंगची स्क्रीन आहे ती मिक्स झालेली दिसते. आणि याच्यामध्ये मला प्रचंड फ्लेक्झिबिलिटी आहे. मागचं जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, हे मागचं बॅकग्राऊंड, त्याचबरोबर हा पुढे दिसणारा पोडियम, त्याच्यानंतर जो टीव्ही दिसतोय तुम्हाला, या टीव्हीची फ्रेम, त्याचं कंपोजिंग,
हे सगळंच्या सगळं आपल्या हातामध्ये हवी तशी डिझाईन आपण या OBSच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणि आता या ठिकाणी हा जो टेलिप्रॉम्प्टर आहे, मी उभं राहून दाखवतोय पुन्हा. हा जो टेलिप्रॉम्प्टर आहे, मला जर स्क्रिप्ट घ्यायची असेल, तर ह्या मोबाईलवरची जी स्क्रिप्ट आहे, ही सुद्धा मला या ठिकाणी माझ्या टेलिप्रॉम्प्टरवरती फायर करता येते. सिंपल आहे. फक्त मोबाईल आपल्याला मिरर करायचा आहे. जसं आपण लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती आपला मोबाईल मिरर करतो, अगदी त्याच पद्धतीने ही स्क्रिप्ट मला डायरेक्टली माझ्या या टेलिप्रॉम्प्टरच्या स्क्रीनमध्ये वापरता येते. आता फ्रेंड्स, लाईट्स कशा आहेत? तर थोडेसे आपण लाईट्स बघूयात. वरच्या बाजूला हे लो बजेटचे 2x2 चे लाईट्स आहेत, जे 45 डिग्रीमध्ये वरच्या बाजूने लावलेले आहेत. आणि हे लाईट्स मला आणि त्याचबरोबर क्रोमा कर्टनला दोन्हीला लाईट अप करायचं काम हे करतात. अर्थात हे लो बजेटमध्ये आहेत. यावरून आपल्याला अजून क्रिस्पी क्वालिटी जर अपेक्षित असेल तर हेअर लाईट, त्याच्यानंतर की लाईट, फील लाईट, असं 5 पॉइंट लाइटिंग जे आहे ती सुद्धा आपण करू शकतो. कसं बजेट आहे त्यानुसार हे ठरतं. आता फ्रेंड्स, कॅमेरा कुठे आहे, जो ऍक्च्युली मला ई कंटेंट प्रोडक्शन मध्ये शूट करतो? तर टेलिप्रॉम्प्टरची टेक्नॉलॉजी अशी आहे की यामध्ये आपल्याला कॅमेरा दिसत नाही. आपण जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन या टेलिप्रॉम्प्टरकडे पाहूनच करायचं असतं. कॅमेरा त्याच्या आत छुप्या पद्धतीने लपवलेला असतो. हायली प्रोफेशनल PTZ कॅमेरा आपण 4K क्वालिटीचा हाय बँडविड्थ असलेला आपण इथे कॅमेरा वापरतो, जो प्रोफेशनल क्वालिटीला आपल्याला इथे शूट करतो, जो आतल्या बाजूला बसवलेला असतो. आता माईक जो आहे, तुम्हाला इथं जो माईक हा माझ्या गालावर दिसतोय, ह्या गालावरच्या माईकचा जो ट्रान्समीटर आहे तो या ठिकाणी ट्रान्समीटर आहे. वायर मी मागच्या बाजूने दिसत असेल, मागच्या बाजूने त्याची वायर मी घेतलेली आहे आणि इथे हा ट्रान्समीटर बसवलेला आहे. त्याचा जो रिसिव्हर आहे, येस, इथे तुम्हाला एरियल्स दिसत असतील आणि या एरियल्स वरती त्या आवाजाचं रिसेप्शन होतंय आणि रिसेप्शन झाल्यानंतर ह्या रिसिव्हरचं कनेक्शन आतल्या कॅमेरा बरोबर केलेलं आहे. आणि तुम्हाला ह्या पूर्ण यंत्रणेचं म्हणजे माईक, कॅमेरा, टेलिप्रॉम्प्टरची स्क्रीन, ओके, याची जी कनेक्टिव्हिटी आहे, ही कनेक्टिव्हिटी आपल्या मेन सिस्टम बरोबर इथे खालच्या बाजूला वायर्स आहेत बघा. ह्या वायर्सच्या साहाय्याने खालच्या बाजूला ज्या वायर्स आहे, इथून ही जी कनेक्टिव्हिटी झालेली आहे, ही कनेक्टिव्हिटी माझ्या या डेस्कटॉप सिस्टमला झालेली आहे. म्हणजे एक डेस्कटॉप सिस्टम वापरून आपण या पद्धतीने रिअल टाइम मिक्सिंग, रिअल टाइम ई कंटेंट प्रोडक्शन या ठिकाणी करू शकणार आहोत, करू शकतो. आता थोडंसं बजेटचा विचार करू. या सर्व यंत्रणेला बजेटचं कॉस्टिंग किती जातं? आता सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे हा क्रोमाचा कर्टन. क्रोमा कर्टन याची जी स्टार्ट आहे ती साधारणतः 500 रुपयापासून होते. याच्यामध्ये फोल्डिंग क्रोमा येतो किंवा प्लेन पडदा येतो, जो तुम्ही तुमच्या पाठीमागच्या बाजूला भिंतीला डायरेक्टली अटॅच करू शकतात. तर 500 रुपयाचा पडदा येतो. त्याचबरोबर जे पेन टॅबलेट आहे, आता हा पेन टॅबलेट विदाउट डिस्प्लेवाला जर घेतला तर त्याची कॉस्ट साधारणतः 5 ते 6 हजारापासून सुरू होते. विथ डिस्प्लेवाला घेतला तर त्याच्या आकारमानानुसार साधारणतः 20 ते 25 हजारापासून या पेन टॅबलेटची सुरुवात होते. डिपेंड तुम्हाला विथ डिस्प्लेवाला घ्यायचा आहे की विदाउट डिस्प्लेवाला. त्याचबरोबर एक ॲडिशनल स्क्रीन आपल्याला लागतो. हा स्क्रीन लोकल मार्केटला सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. फक्त असा स्क्रीन अपेक्षित आहे की जो रोटेट करता येतो, मागच्या बाजून त्याला रोटेशनची फॅसिलिटी असेल, असा स्क्रीन आपल्याला इथे गरजेचा असतो. आता हा स्क्रीन साधारणतः याची कॉस्ट जाते एक 7 ते 10 हजाराच्या आसपास. पहा, खर्च तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हीच टोटल जे आहे ते बजेट या ठिकाणी काढा. आता पुढे जाऊयात, तो म्हणजे आपला टेलिप्रॉम्प्टर. हा टेलिप्रॉम्प्टर या पूर्ण यंत्रणेतला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. कारण ई कंटेंट प्रोडक्शन मध्ये जर आपल्याला आपलं प्रेझेंटेशन पॉवरफुल करायचं असेल तर आपला आय कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो आणि कॉन्फिडेंटली बोलायचं असेल तर पाठांतर शक्य नसतं. आपल्याला ते वाचूनच बोलणं गरजेचं असतं. तर वाचून जे काही बोलायचं आहे ते वाचण्याचे कंटेंट स्क्रिप्ट आपल्याला दिसावी यासाठी हा टेलिप्रॉम्प्टर असतो, ज्याची कॉस्ट अराउंड एक 50-60 हजारापर्यंत आपण देऊ शकतो. कारण हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे. या संदर्भात तुम्ही कोरे सरांशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तुम्ही टेलिप्रॉम्प्टर ज्याची साईज जी आहे, जी साधारणतः 24 इंच आहे,
24 इंच असलेला टेलिप्रॉम्प्टर जो प्री फ्लिप्ड आहे, याच्यामध्ये खालची जी डिस्प्ले आहे हा आधीच फ्लिप केलेला आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲडिशनल त्याचं फ्लिपिंग करायची गरज पडत नाही, त्याला कुठलेही सॉफ्टवेअर्स लागत नाही. असा फुल्ली ऑटोमेटेड, फुल्ली रेडी 24 इंचचं कॉस्टिंग तुम्ही बघू शकता. आपण हा स्वतः प्रोड्यूस करतो, त्याच्यामुळे याची कॉस्टिंग जी ती बऱ्यापैकी आपण मार्केट रेटपेक्षा खूप खूप म्हणजे किमान एक 3 ते 4 ते 5 पट आपण याची कॉस्ट कमी केलेली आहे. आता माईक जो आहे, आता या ठिकाणी हा कॅमेरा जो मला शूट करतोय, राघवदादा नवघरे मला इथे शूट करतायत आणि त्यांच्या कॅमेऱ्याला जो जोडलेला माईक आहे तो हा आहे. ओके. पण आपण सिस्टम बरोबर जो जोडलेला माईक वापरतोय तो सिस्टम बरोबर या पद्धतीचा माईक वापरतो. दोन्ही बेस्ट आहेत. माईकची कॉस्ट साधारणतः 4,000 पासून पुढे सुरू होते. तुम्ही याच्यामध्ये वायरलेस कॉलर माईक पण वापरू शकतात, जे आपण स्मार्टफोनला वापरतो, किंवा तुम्ही प्रोफेशनल लेव्हलचे या पद्धतीचे माईक पण वापरू शकतात. आता या पद्धतीचा जो माईक आहे त्याच्या रिसिव्हरसह साधारणतः 7,000 ते 8,000च्या कॉस्टमध्ये जातो. आता लाईट्सचा जर विचार केला तर लाईट्स मिनिमम कॉस्टमध्ये साधारणतः त्याला एक 10,000 ते 12,000 रुपये धरून चाला. आता डिपेंड तुम्ही कुठल्या प्रकारचे लाईट्स वापरतायत. एक 2x2 चे लाईट्स जे इथे तुम्हाला सिलिंगला दिसतायत, हे 2x2 चे लाईट्स साधारणतः तुमच्या लोकल मार्केटमध्ये मिनिमम कॉस्टमध्ये एक 1,500-1,000 पर्यंत एक लाईट मिळू शकतो. आता या ठिकाणी मी 5 लाईट वापरलेले आहेत, याच्यावरून तुम्ही कॉस्ट काढू शकतात. तर इथे याच्यामध्ये हाय क्वालिटी यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचे लाईट्स येतात. त्याला किती बजेट लावायचंय हे तुम्ही ठरवायचंय. आता याच्यातला पुढचा जो की जो एलिमेंट आहे तो म्हणजे कॅमेरा. तर फ्रेंड्स, कॅमेरा याच्या आतमध्ये बसवलेला आहे आणि हा कॅमेरा डिपेंड करतो तुम्हाला किती पिक्चर क्लिअरिटी अपेक्षित आहे. यातला जो कॅमेरा आहे, यातला फुल HD PTZ घेतला तर त्याची कॉस्ट साधारणतः एक 40,000 पर्यंत आपण धरू शकतो आणि तेच 4K म्हणजे एकदम हाय रिझोल्युशनवाला जर कॅमेरा तुम्ही जर कन्सिडर करत असाल तर त्याची कॉस्ट साधारणतः एक 70-75 पर्यंत बसू शकते. डिपेंड्स तुम्ही कुठलं मॉडेल चॉईस करतायत, त्याचबरोबर त्याच्यात HDMI, USB, LAN, NDI काय चॉईस करतायत त्यानुसार यांच्या किमती ज्या साधारणतः 40,000 पासून सुरू होतात, तर यांच्या ज्या कॉस्ट आहेत तर त्या कॉस्ट पुढे 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 3,00,000 पर्यंत सुद्धा जातात. म्हणजे आपल्या हातामध्ये मिनिमम बजेटमध्ये आपल्याला कसं सुरुवात करायची. आता याच्यामध्ये पुढचा जो की एलिमेंट आहे ते म्हणजे आपला डेस्कटॉप CPU. हे जे तीनही डिस्प्ले आहेत, म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला पेन टॅबलेट दिसतोय, तो पेन टॅबलेट, त्यानंतर जी टॅलेंट स्क्रीन आपण उभी केलेली आहे ती टॅलेंट स्क्रीन आणि टेलिप्रॉम्प्टरची स्क्रीन, हे सगळीची जी कनेक्टिव्हिटी झालेली आहे ती या डेस्कटॉप मशीन बरोबर झालेली आहे. तुम्ही या जागेवरती एक हायर एंड लॅपटॉप सुद्धा वापरू शकतात. हायर एंड लॅपटॉप सुद्धा या जागे चालू शकतो. हायर एंड लॅपटॉप जर वापरणार असाल तर त्या जागेवरती तुम्हाला चॉईस असतो डिस्प्लेवाला पेन टॅबलेट वापरायचा की साधा पेन टॅबलेट वापरून ॲडिशनल स्क्रीन वापरायची. तर हे चॉईसेस तुमच्या हातामध्ये येतात. आता हे जे हा जो डेस्कटॉप PC आहे, याची कॉस्ट सध्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डेस्कटॉप कम्प्युटरची कॉस्टिंग प्रचंड वाढलेले आहेत आणि यावरती तुम्ही किती इन्व्हेस्ट करतात सगळं, कारण रिअल टाईम मिक्सिंग करायचंय, लाईव्ह जायचंय, त्याचबरोबर फेसबुक, यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करायचंय, झूमला जायचंय, गुगल मीटला जायचंय, त्याचबरोबर ऑनलाईन सर्फिंग पण करायचंय, लोकली रेकॉर्ड पण करायचंय आणि टेलिप्रॉम्प्टरवरती आउटपुट पण द्यायचंय. हे सगळं मल्टीफंक्शन करायचं असेल तर किमान कॉन्फिगरेशन आपल्याला अपेक्षित आहे i5, किमान आपल्याला कॉन्फिगरेशन अपेक्षित आहे i5, ज्याचं जे जनरेशन आहे ते किमान 10th जनरेशन अपेक्षित आहे. रॅम जी ह्या कम्प्युटरची अपेक्षित आहे तर रॅम साधारणतः 16 ते 32, मी 32 GB रिकमेंड करेल. बजेट नसेल तर तुम्ही 16 GB स्टकअप राहू शकतात. त्याला जी SSD आहे तर SSD किमान 512 GB ची SSD अपेक्षित आहे. आता महत्त्वाचं येतं त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड. तर ग्राफिक कार्ड किमान 1650 किंवा 1660 मिनिमममध्ये मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर 2060, 2040 हे सुद्धा ग्राफिक कार्ड तुम्ही वापरू शकतात आणि एकदमच कमी बजेट असेल आणि सगळ्याच फंक्शन्स तुम्हाला एका वेळेस अपेक्षित नाहीये, तुम्ही एक तर रेकॉर्डिंग करणार किंवा लाईव्ह जाणार आणि फक्त रेकॉर्ड कंटेंट करायचे असेल तर 1080, 1050 हे ग्राफिक कार्ड येतात.
आता मित्रांनो, तुम्हाला दुकानदार बऱ्यापैकी सांगत असेल 4 जीबीचं ग्राफिक कार्ड, 8 जीबीचं ग्राफिक कार्ड, 12 जीबीचं, तर ती झाली त्याची रॅम, ग्राफिक कार्डची रॅम. ॲक्च्युअली ग्राफिक कार्ड जो आहे तर तो त्याच्या जीपीयूवर ओळखला जातो आणि मी जे तुम्हाला शब्द सांगितलेले आहेत हे जीपीयूचे आहे. 1050, 1080 एकदम लोअरमध्ये आहेत. त्याच्या पुढे जर आपण गेलो तर 1650, 1660, 1660 सुपर ही मिड रेंज झाली. त्यानंतर 20ची सिरीज, 30ची सिरीज आणि 40ची सिरीज हे NVIDIAचे ग्राफिक कार्ड आहेत. तुम्ही दुकानदाराला विचारू शकता. बजेटनुसार तुम्ही ग्राफिक कार्ड याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. जितकं ग्राफिक कार्ड तुमचं पॉवरफुल तेवढं ह्या मल्टी फंक्शन्स तुम्ही स्मूथली करू शकतात. आणि ग्राफिक कार्डची ताकद जर या ठिकाणी कमी पडले तर व्हिडिओमध्येच ब्रेक होणं, त्याच्यानंतर सगळे कामं एकाच वेळेस न करता येणं, हे प्रॉब्लेम्स तुम्हाला उद्भवू शकतात. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न येतो इंटेरियर. म्हणजे हार्डवेअरचं बजेट तुम्ही आता याच्यानुसार काढू शकतात की किती आपल्याला बजेट अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये काय काय एलिमेंट्स आहेत. आता आवाजासाठी आपण काय करणार, तर तुम्हाला जाणवत असेल की या ठिकाणी थोडंसं इथे साऊंड प्रूफिंग केलेलं आहे. ओके, तर साऊंड प्रूफिंग करण्यासाठी याला म्हणतात नॉन वोवन. शब्द लक्षात ठेवा, नॉन वोवन कार्पेट मॅट. ही जी तुम्हाला भिंतीला लावलेली आहे ही नॉन वोवन कार्पेट मॅट तुमच्या लोकल मार्केटला तुम्हाला मिळेल. साधारणतः 12 ते 15 रुपये स्क्वेअर फुटाने ही मॅट मिळते आणि गमिंग त्याचा असलेले विशेष गमच्या साह्याने ही भिंतीला चिटकवता येते. याने तुमचा रूम जो आहे तो कूल होतो. साऊंड बऱ्यापैकी साऊंडचं रिफ्लेक्शन कमी होतं. बाकी आपल्याला रूम जी आहे ती क्लोज करायची असते आणि लाईट लावल्यामुळे हीट खूप वाढते म्हणून. आणि सध्या तर उन्हाळा मला इथे प्रचंड जाणवतोय. जे ड्रेस कोड मी या ठिकाणी वापरलेला आहे हा AC जर या जागेवरती नसता तर मी या ड्रेस कोडवरती इथे प्रेझेंटेशन देऊ शकलो नसतो. आता AC लावायचा का, इंटेरियर करायचं का, हा तुमचा प्रश्न आहे. मुळातच इंटेरियर करण्याची, AC लावण्याची गरज ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी नाहीये. ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी जर तुम्ही या पद्धतीचा हेडबँड माईक वापरत असाल तर आहे त्या रूममध्ये सुद्धा बेस्ट क्वालिटी रेकॉर्डिंग होतं. येस, नॉईज कॅन्सलिंग माईक वापरले तरी सुद्धा आहे त्या रूममध्ये एक बेस्ट क्वालिटीचा आवाज रेकॉर्ड होतो. पण तरी पण तुम्हाला शांतता अपेक्षित आहे तर रूम क्लोज करणं, इंटेरियर करणं आणि त्याचबरोबर AC बसवणं हा तुमचा स्टुडिओ करण्यासाठीचा बेसिक चॉईस असू शकतो. तुमचा एक बजेट किती आहे, तुम्हाला त्याच्यापासून आउटपुट किती काढायचं आहे, तुमच्याकडे ऑलरेडी काय काय मटेरियल आहे. बरेच जण म्हणतात सर आमच्याकडे आताच लेटेस्ट घेतलेला लॅपटॉप आहे, ऑलरेडी आमच्याकडे पेन टॅबलेट आहे, आम्हाला फक्त आता टेलिप्रॉम्प्टरची गरज आहे, आमचा स्टुडिओ होईल का? येस, तुमचा स्टुडिओ होऊ शकतो. कॅमेरा, बरेच जण म्हणतात सर आमच्याकडे DSLR कॅमेरा आहे किंवा आमच्याकडे ऑलरेडी कॅमकॉर्डर आहे, होऊ शकतो का? येस, होऊ शकतो. आता या ठिकाणी एवढी यंत्रणा वापरून एक बेसिक लेवलला आपण स्टुडिओ बिल्ड करू शकतो आणि ज्याचे आउटपुट्स जे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. सुरुवातीचे जे 11 व्हिडिओ आहेत मी ते इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती केलेले आहेत आणि तिथून पुढचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ या स्टुडिओमध्ये तयार झालेले आहेत. तर एन्जॉय करा या पूर्ण कोर्सचा. या प्लॅटफॉर्मवरती कनेक्टेड राहा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे नवनवीन कोर्सेस या प्लॅटफॉर्मवरती मिळतील आणि असेच आपण जोडलेले राहू. प्रश्न निश्चित असणार आहे, तुमचे प्रचंड प्रश्न असणार आहेत. ते प्रश्न तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारा किंवा मला किंवा कोरे सरांना पर्सनल कॉल करून तुम्ही या सर्व गोष्टींचं शंका निरसन करू शकता. धन्यवाद.